दरम्यान या गेमचा मुलांच्या मेंदूवरती नेमका कसा परिणाम होतो आणि हा खतरनाक गेम कशा प्रकारे मुलांच्या मेंदूचा ताबा मिळवतो याविषयी आम्ही मानसोपचार तज्ञांकडून जाणून घेतलेला आहे। पाहूयात ते काय म्हणताय। अंधेरीमधल्या 14 वर्षाच्या मुलाने जी आत्महत्या केली ती घटना नक्कीच दुःखदायक आहे। ही काही पहिली घटना नाही, अशा अनेक घटना आजकाल पाहायला मिळत आहेत। खरं तर बरेचदा असं म्हटलं जातं की मोबाईलच्या यूजमुळे ही घटना घडली, असं म्हणणं कदाचित काही प्रमाणामध्ये किंवा कुठल्या तरी एका पर्स्पेक्टिव्हमधून खरं असेलही, पण ते पूर्ण सत्य नाही आहे। कारण कोणतीही घटना घडण्याकरता एक कारण नसतं, अनेक गोष्टी कारणीभूत असतात आणि ह्या सगळ्या अनेक गोष्टींच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे किंवा त्यांच्या इफेक्टमुळे अंतिम घटना घडते। मोबाईल यूज ह्या 15-16 वर्षाच्या वयापर्यंतच्या मुलांना किंवा इंटरनेटचं ॲडिक्शन मोठ्या प्रमाणात लागून त्यांच्या हातानं अशा काही वाईट घटना किंवा ज्याला आपण म्हणतो सेल्फ इन्फ्लिक्टरी बिहेवियर होऊ शकण्याची शक्यता नक्कीच जास्त असते। त्याचं कारणच एवढं आहे की या वयापर्यंत मुलांना असं वाटतं, हे सायकोलॉजीच्या टेक्स्टबुक्समध्ये देखील लिहिलेलं आहे, असं वाटतं की जी काही गोष्ट किंवा जी काही घटना घडते आहे तिला एकच गोष्ट कारणीभूत आहे आणि बरेचदा त्या मुलांना त्या गोष्टीला स्वतःला कारणीभूत ठरवण्याची किंवा पकडण्याची मानसिकता जास्त असते आणि स्वतः मी कारणीभूत आहे असं म्हटल्यानंतर मग मला स्वतःला नष्ट केलं पाहिजे, मला स्वतःला बाजूला केलं पाहिजे अशी धारणा तयार होण्याची शक्यता प्रबळते। टेक्स्टमध्ये देखील हे लिहिलेलं आहे सायकोलॉजीच्या की जोपर्यंत मुलगा 8-10 वर्षाचा असतो, मुलगा म्हणजे मेल जोपर्यंत 8-10 वर्षाचा असतो तोपर्यंत त्याला आजूबाजूचे लोक काय विचार करतात, कसा विचार करतात या गोष्टींचं त्याला भान असतं, या गोष्टींचा तो काळजी घेतो। पण नंतर जसा तो 12च्या पुढे जातो तसं मग लोकांना काय वाटतं, समाजाला काय वाटेल, आजूबाजूच्यांना काय वाटेल, विपरीत काय परिणाम काय होतील या गोष्टींचं भान त्याला नाही राहत। मग तो एकांगी होतो, एकाक्ष म्हणतात ना तसा एकांगी होतो। पण साधारणपणे मुलींमध्ये याच्या अगदी विपरीत म्हणजे विरुद्ध पाहायला सापडतं। मुली जोपर्यंत 10-12 वर्षाच्या होतात तोपर्यंत त्यांना स्वतःमध्ये जास्त गुरफटलेल्या असतात, त्यांना बाकीच्या लोकांना काय वाटतंय, समाजाला त्यांच्या याच्याबद्दल काय वाटेल याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं। पण त्या एकदा का 10-12 वर्षाच्या पुढे मोठ्या झाल्या की मग प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना इतरांना काय वाटेल, समाजाला काय वाटेल, लोकांचं कसं मत असेल या गोष्टींबद्दलचे विचार त्यांच्या मनात तयार होतात। हे त्यांच्या जेंडर डिफरन्समुळे, सेक्स डिफरन्समुळे होतं। या गोष्टीची पण काळजी, या गोष्टीची पण जाणीव आणि सतर्कता जर सगळ्या निष्णात लोकांनी, तज्ज्ञ लोकांनी, टीचर्सनी आणि पॅरेंट्सनी आणि जे कोणी संबंधित आहेत, केअरटेकर आहेत यांनी पण घेतली तर नक्कीच त्याचा फायदा होईल।